बघा आपण घड्याळाच्या काट्यातील अंशात्मक अंशात्मक अंतर काढायचं आहे. अंशात्मक अंतर म्हणजे काय? तर लक्षात ठेवायचं ज्यावेळी घड्याळाचा काटा आपण विचारात घेतो. म्हणजे आपण आता जर घड्याळ विचारात घेतलं, हे घड्याळ आपण जर विचारात घेतलं, तर या घड्याळामध्ये आपल्याला काय माहित आहे, की प्रत्येक गोष्टीच्या काही गोष्टी आपण याच्यामध्ये विचारात घेणार आहोत. आता कोणत्या कोणत्या गोष्टी? तर लक्षात ठेवायचं इथे 12 आहे, इथं किती असणार आहे 6, इथं किती येणार 3, इथं किती येणार 9, 1, 2, त्याच्यानंतर 4, 5, 6, 7, सॉरी 7, 8, 9, 10, 11. आता बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पूर्ण घड्याळाचं जर 12 पासून पुन्हा 12 पर्यंतचा जर विचार केला, म्हणजेच पूर्ण वर्तुळ जर विचारात घेतलं, पूर्ण वर्तुळाचं अंशात्मक अंतर किती असतं? अंशात्मक अंतर बरोबर किती येतं? तर 360 अंश येतं. आता या 360 अंशाचे आपण किती भाग केलेत रे? 12 भाग केलेत. मग आता 12 भाग केलेत म्हणल्यानंतर एका भागाची आपल्याला किंमत पाहिजे. एका भागाची किंमत बरोबर किती येणार आहे? 30 अंश येणार आहे. आणि ह्या 30 अंशामध्ये परत आपण याचे 5 भाग करतो. याचे परत किती भाग केले जातात? 5 भाग. म्हणजे बघा ह्या प्रत्येक भागाचे परत 5 भाग होतात. मग प्रत्येक भागाचे 5 भाग होत असतील तर एका भागाची किंमत काढण्यासाठी परत याला 5 भागापाहिजे म्हणजे किती ना 6 अंश. मग आता बघा ही जी गोष्ट आपल्याला मिळाली, ही गोष्ट आपल्याला जी मिळाली याच्यानंतर आपल्याला पुढला महत्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजेच काय? तर बघा याच्यासाठी आपण एक इथं स्लाइड टाकू आणि त्या स्लाइड मध्ये आपण त्या गोष्टी विचारात घेऊ. तर आता बघा याच्यामध्ये जर आपण विचारात घेतलं सॉरी याच्यामध्ये आपण जर कोणती गोष्ट विचारात घेतली की एक भाग बरोबर तो छोटासा एक भाग जो आहे तो म्हणजे किती येतो? 6 अंशाचा येतो. किती अंशाचा येतो? 6 अंशाचा. त्याच्यानंतर एका अंकापासून दुसऱ्या अंकापर्यंत एका अंकापासून दुसऱ्या अंकापर्यंत आपल्याला जे अंतर मिळतं ते 30 अंशाचं असतं. आणि पूर्ण वर्तुळ म्हणजेच काय? 12 भाग. पूर्ण वर्तुळ म्हणजे आपल्याला काय मिळतात? तर 12 भाग बघायला मिळतात. आणि ह्या 12 भागाची किंमत आपल्याला किती येते? 360 अंश. बघा मग याच्यामध्ये एक गोष्ट येते, एक मिनिटामध्ये एक मिनिटामध्ये एक मिनिटामध्ये मिनिट काटा मिनिट काटा मिनिट काटा हा हे आपण काल बघितलेलं आहे, मागल्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे. तरी सुद्धा एक मिनिटामध्ये मिनिट काटा हा 6 अंश पुढे जातो. किती अंश पुढे जातो रे? 6 अंश पुढे जातो. आणि त्यावेळी त्याच 1 मिनिटामध्ये तास काटा हा फक्त अर्धा अंश पुढे जातो. किती अंश पुढे जातो? अर्धा अंश पुढे जातो. बघा या गोष्टींचं जर आपल्याला क्लिअरन्स असेल, ह्या जो गोष्टी आपल्याला क्लिअर माहित असतील, तर आता आपण काय करू शकतो? किती वाजल्यानंतर किती अंतराचा कोण होतो म्हणजे घड्याळामध्ये काट्यातील आपल्याला अंशात्मक अंतर काढायला सोपं जातं. बघा आपल्याला घड्याळातील अंशात्मक काय करायचं आहे? अंतर काढायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला गणित आहेत. तर गणितामध्ये काय बघा रे? 6:15 वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? बघा किती वाजता रे? 6:15 वाजता. आता 6:15 म्हणल्यानंतर काय झालं रे? 6:15 किती मिनिटं झाली? 6:15. मग आता बघा याच्यासाठी आपण काय करूया? एक घड्याळच तयार करूया. एक शेप आपण घेऊया. एक शेप आपल्याला घ्यायचा आहे. तो म्हणजेच कोणता आहे? आता इथं मी वर्तुळ तयार करून घेतो. ठीक आहे, मी याला कॉपी करून ठेवतो. आता बघा याच्यामध्ये आपण जर विचारात घेतलं तर इथं आपल्याला इथे इथे आणि इथे आपलं इथं काय असणार आहे? केंद्रबिंदू असणार आहे. त्याच्यानंतर बघा हे झाले 12, हे किती येणार 3, हे किती येणार 6, हे किती येणार 9. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला परत काय येणार? अंक येणार आहेत अशा पद्धतीनं. बघा या पद्धतीनं जर आपण विचारात घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला हे 6 भाग आपल्याला मिळाले. किती वाजता विचारलंय बघा आपल्याला? 6:15 वाजता. आता 6:15 वाजता म्हटल्यानंतर बघा मिनिट काटा कुठं असणार आहे रे? मिनिट काटा असणार आहे 3 वरती, कारण 15 मिनिटं झालेत ना. 6:15. 6:15 झालेत म्हटल्यानंतर मिनिट काटा तुमचा कुठं असणार आहे? 3 वरती, कारण ही 15 मिनिटं झालीत ना. 6च्या पुढे गेलंय. मग आता बघा
तुमचा तास काटा त्यावेळी 6 वरतीच राहणार का? नाही, तो थोडासा पुढे सरकलेला असणार आहे. तो थोडासा काय झालेला असणार आहे? पुढे सरकलेला असणार आहे. आणि मग त्यावेळी तुम्हाला हे अंशात्मक अंतर काढायचं आहे. मग आता हे अंशात्मक अंतर काढायचं आहे, तर पहिली गोष्ट बघा, जे पूर्ण दिसतंय, अंकापासून अंकापर्यंत जे पूर्ण दिसते ना, त्याचा पहिल्यांदा विचार करून घ्यायचा. म्हणजे बघा कुठनं येणार रे? 3 पासून 4 पर्यंत हे पूर्ण आहे. 4 पासून 5 पर्यंत हे पूर्ण आहे. 5 पासून 6 पर्यंत पूर्ण आहे. परंतु 6 पासून 7 पर्यंत पूर्ण आहे का? नाही. याच्या मध्ये कुठेतरी काटा येऊन थांबलाय. 6:15 वाजता कुठे आलाय बघा? मध्ये आलाय. म्हटल्यानंतर बघा, याचे आता थोडासा रंग बदलूया आपण. तर याच्यामध्ये याचे किती अंश होणार रे? 30 अंश. याचे किती अंश होणार? 30 अंश. आणि याचे किती अंश होणार? 30 अंश. म्हणजे आपले 90 अंश तरी फिक्स झाले. बरोबर आहे का? 90 अंश आपले काय झाले? फिक्स झाले. आता राहिलं हे पुढलं वरचं किती अंश आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर आत्ताच आपण एक गोष्ट सांगितली. आत्ताच काय गोष्ट सांगितली बघा? ज्यावेळी 1 मिनिटामध्ये मिनिट काटा 6 अंश पुढे जातो, परंतु तास काटा किती अंश पुढे जातो? अर्धा अंश पुढे जातो. मग अर्धा अंश पुढे जर जात असेल तर किती मिनिटं पूर्ण झाल्या तरी आपली आता? 15 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. म्हणजे बघा, 1 मिनिटामध्ये 1 मिनिटात तास काटा किती अंश पुढे जातोय? सॉरी, किती अंश पुढे जातोय? अर्धा अंश पुढे जातोय. तर आपल्याकडे किती मिनिटं झाली आहेत आपली? 15 मिनिटात किती जाईल? 15 मिनिटात किती जाईल? कसं येणार रे? 15 गुणिले 1/2 म्हणजे 7.5. याचा अर्थ काय रे? 7 अंश आणि वरती ते अर्धा अंश. पूर्ण ना? 7 अंश आणि वरचे अर्धा अंश. 7 अंश पूर्ण म्हणजे 14. 14 मिनिटामध्ये किती जाणार रे? 7 अंश जाणार. आणि हे वरचा अर्धा अंश एक शिल्लक राहणार. म्हटल्यानंतर टोटल किती ना? 7 अंश आणि त्याचे वरते अर्धा अंश आपल्याला बघायला मिळतील. मग आता बघा, हे 30 किती अंश पूर्ण झालेत आपले रे? 30. आणि हा काटा किती पुढे गेलाय? तर 7.5 अंश पुढे गेलाय. किती अंश पुढे गेलाय? 7.5 अंश. मग 7.5 अंश जर पुढे गेलेला असेल तर हे 90 अंश अधिक ते किती? 7.5 अंश. झाले किती सांगा? 97.5. आता 97.5. 0.5 मी डायरेक्ट लिहितोय काय? अर्धा अंश. म्हणजे किती अंशाचा कोण पूर्ण झाला रे? 97.1/2 अंश. एवढं आपलं पूर्ण झालेलं आहे. म्हणून आपलं बघा उत्तर काय मिळेल इथं? तर 6:15 वाजता किती अंशाचा कोण होईल? 97 म्हणजे 97 अंश आणि वरचे ते अर्धा अंश आपल्याला बघायला मिळतील. बघा, एकदम साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला ही गोष्ट बघायला मिळेल. त्याच्यानंतर बघा, आपल्याला काय करायचंय? कुठलं गणित बघायचंय? परत आपण त्याच पद्धतीचं गणित बघणार आहोत. किती वाजता आहे वगैरे? तर सॉरी, किती वाजता आहे? तर 11:15 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल? मी परत इथं काय करतो? आपलं ते वर्तुळ आहे ते पेस्ट करतो. इथं आपला एक येईल, इथं एक येईल, इथं आणि इथं. हा, काय होणार रे? इथं 12, 3, 6, 9. सारखं सारखं काढून त्याचं प्रॅक्टिस झालं पाहिजे. 1, 2, 4, 5, त्यानंतर 7 आणि 8, इथं घेणार 10 आणि 11. ओके. आता बघा, 11:15. आता 11:15 वाजणार म्हटल्यानंतर काय होणार रे? आपला परत मिनिट काटा आपला कुठं असणार आहे रे? 3 वरतीच असणार आहे. 11:15 म्हटल्यानंतर 11 वाजून किती मिनिटं झाली? 15 मिनिटं झाली. म्हटल्यानंतर 15 मिनिटं तो पुढे आला. आता 11 वरती तास काटा राहील का आपला रे? नाही, तो थोडासा पुढे येणार. 11च्या पुढे येणार. कुठे येणार आहे? 11च्या जरासा पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे बघा, हे 11 ते 12 पूर्ण असणार आहे का? नाही, ते अपूर्ण झालं का? इथले हे वजा झालेले असणार आहेत. त्यानंतर बघा, 12 ते 1 हे पूर्ण आहे. बरोबर आहे? हे पूर्ण आहे म्हटल्यानंतर हे झाले किती? 30 अंश. 1 ते 2 30 अंश. 2 ते 3 30 अंश. म्हणजे हे झाले 90 अंश तुमचे पूर्ण. बरोबर आहे का? म्हणजेच 12 पासून आपल्याला कुठपर्यंत? 12 अंकापासून 3 अंकापर्यंत किती अंश पूर्ण झाले? 90 अंश आपले पूर्ण झाले. बघा, 12 अंकापासून कुठल्या अंकापर्यंत? 3 अंकापर्यंत. आता आपल्याला हा वरचा भाग इकडला पाहिजे आहे. बघा, महत्वाचा मुद्दा कोणता आहे? वाटल्यास मी रंग बदलतो इथं. आपल्याला कोणता भाग पाहिजे आहे? हा भाग पाहिजे आहे. इकडला नको आहे. परंतु हा पुढे गेलेला भाग आपल्याला काढायला पाहिजे. आणि तो काढल्याशिवाय आपल्याला हा शिल्लक राहिलेला भाग काढता येणार नाहीये. मग आता बघा, हे पुढे किती गेलं? तर मगाशीच आपण काढले. मगाशीच आपण काय काढले सांगा? 1 मिनिटाला किती जात आहे?
एका मिनिटामध्ये तास काटा किती जातो रे पुढं? अर्धा अंश पुढे जातो. मग 15 मिनिटं झालीत ना आपली. इथून आपण कुठपर्यंत आलोय? 11:15 पर्यंत म्हणल्यानंतर 15 मिनिटं झालीत. 15 मिनिटामध्ये तास काटा किती पुढे जाईल? कसं येणार? 15 गुणिले 1/2 म्हणल्यानंतर किती ना मग 7.5 अंश आपला आहेच. आता हे 7.5 अंश आपल्याला हे इथलं अंतर मिळालं, लक्षात ठेवा. मग हे आपल्याला अंतर उपयोगाचं आहे का? नाही. आपल्याला कोण इथनं इकडला मोजायचं आहे, म्हणजे इथून इकडलं अंतर आपल्याला पाहिजे. मग आता हे 7.5 अंश असेल. हे किती अंश असते रे? 11 ते 12 किती अंश असणार आहे? 30 अंश. म्हणून बघा त्या 30 अंशातून आपलं किती अंश घालवायचं? 7.5 अंश घालवायचं. काय होणार सांगा? हे 5 इथं 8 झाले म्हणजे 22 राहिले. हे 22 आणि हे 90. आपले टोटल किती होणार? 22.5 अधिक 90 किती होणार रे? 112.5. म्हणजे बघा 11:15 वाजता किती अंशाचा कोन होईल? मी आता थोडस इथलं हे बाजूला घेतो. इथं आपला किती अंशाचा कोन झालाय? 90 अंशाचा तर पूर्ण झालाय आणि 22.5 आपले येणार आहे. म्हणजे टोटल किती झाले? 112.5. किंवा तुम्ही कसं म्हणू शकता रे? 112 आणि अर्धा अंश. 112 आणि अर्धा अंश. आपलं उत्तर मिळालं आपल्याला. किती अंशाचा कोन तयार झालाय? तर 112 अंशाचा कोन तयार झालेला आहे. ओके. असंच आपल्याला बघा पुढलं गणित आहे. 2:30 वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? परत आपण वर्तुळ घेतलं. हा, काय मिळणार आपल्याला? परत आपण याच्यामध्ये इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक, परत सगळ्या गोष्टी. हा, काय काय मिळणार आपल्याला? कुठं कुठं काय काय अंक आहे ते आपल्याला ते लक्षात राहिले पाहिजे. 12, 3, 6, 9. ओके. 1, 2, 4, 5, 7, 8, 10, 11. ओके. आणि मग आपल्याला किती वाजवायचे आहेत रे? 2:30 वाजवायचे. आता 2:30 वाजणार म्हणल्यानंतर किती झाले रे? 2:30 म्हणजे बघा मिनिट काटा आपला कुठं असणार आहे? 6 वर. मिनिट काटा कुठं असणार आहे? 6 वर. आणि तास काटा कुठं असणार आहे रे? 2 आणि 3च्या मध्ये. कारण अर्धा तास झालाय म्हणजे बरोबर मधोमध असणार आहे. मग आता बघा हे तोंडी पण काढू शकतोय. मधोमध जर असेल तर हे किती अंश असणार आहे रे? 15. हे 15 अंश झाले आणि हे उरलेलं किती आहे बघा रे? 90. 90 अधिक 15. 90 अधिक 15 झाले किती? 105. खरं आपण आता काय करूया? विचारात घेऊया की 30 अंश झालं की काय होतंय. मगासारखंच आपण थोडस मांडणी करूया. सांगा 1 मिनिटात तास काटा. सांगा तास काटा किती अंश पुढे जातो? अर्धा अंश. मग आपले मिनिटं किती झालीत? 2:30 वाजलेत म्हणल्यानंतर 30 मिनिटं झालीत. मग 30 मिनिटात किती? 30 मिनिटात किती? कसं काढणार रे? 30 मिनिटात किती काढण्यासाठी 30 गुणिले 1/2 म्हणजे किती झाले? 15 अंश. म्हणजे हे 15 अंश पुढे आला तो. बरोबर आहे? इथनं पुढे आला. मग आपल्याला हे अंतर पाहिजे का? नको. हे पुढलं पाहिजे अंतर. मग आपल्याला माहित आहे 2 पासून 3 पर्यंत किती अंश असणार आहे? 30 अंश. त्यातले हे 15 अंश गेले तर राहणार किती शिल्लक? 15. म्हणून बघा हे तुमचे 30, हे झाले 30 आणि हे झाले 30. झाले किती टोटल? 90 आणि हे 15 झाले किती? 105. उत्तर लक्षात आलं कशा पद्धतीने तयार होतंय? पुढलं गणित आहे बघा. 2:24 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा. 2:24 म्हणजे 2:24 असं आपल्याला पाहिजे आहे. परत एकदा काय काय होणार रे? इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, 12, 3, 6, 9, त्यानंतर 10, 11, 1, 2, 4, 5, 7 आणि 8. ओके. परत इथं आपण घेऊया. किती मिनिटं पाहिजेत रे? 24 मिनिटं. 24 मिनिटं कुठे येणार बघा? ही झाली 5 मिनिटं, 10 मिनिटं, त्यानंतर 15 मिनिटं, ही 20 मिनिटं. 20 मिनिटानंतर हे 25 मिनिटं इथं येते म्हणजे इथं कुठेतरी असणार आहे ना? बघा इथला हा इथं किती भाग असतात रे? तर 1, 2, 3, 4, 5 आलेत का बघा रे? 1, 2, 3, 4, 5. ओके. म्हणजे 24 मिनिटावरती म्हणल्यानंतर आपला मिनिट काटा कुठं असणार आहे? बरोबर इथं. आता तो 1 मिनिट माग आहे. लक्षात ठेवा 1 मिनिट कुठं आहे? माग आहे. आता 1 मिनिट माग असेल किती वाजवायचे आपल्याला? 2 वाजून. 2 वाजून म्हणल्यानंतर इथं कुठंतरी तो काटा, अरे तास काटा आपला कुठं असणार आहे? असा मधीच कुठंतरी असणार आहे. 2च्या पुढं. बरोबर आहे का? म्हणजे बघा आता इथं तुम्ही जर बघितलं हे पण अर्ध गिर्द आहे आणि हे पण अर्ध गिर्द आहे. का?
कारण इथं पण पूर्ण 5 नाही झालेलं, म्हणजे 24 म्हणल्यानंतर इथं किती झालं सांगा. तर लक्षात ठेवायचं 1 2 3 4. मग आपल्याला माहित आहे की एका भागाची किंमत, त्या छोट्या एका भागाची किंमत किती असते, 6 अंश. कुठं लिहिली आपण, जरासं मागे आणतो. हा इथं आहे बघा. 12 भाग असतात, त्यांची किंमत किती, 30 प्रत्येकाची. आणि ह्या एका भागात आणि किती भाग असतात रे, 5 भाग. त्याच्यातले एकाची किंमत किती, 6 अंश. म्हणल्यानंतर बघा इथं 6 अंश आपले काय होणार रे, कुठे गेलं ते गणित, हा इथं 6 अंश आपले कट होणार. इथले 6 अंश कट झाले तर इथं राहिले किती रे, हे वरले वरले आपले किती राहिले बघा. इथून इथपर्यंतचे आपले किती शिल्लक राहिले, 24 अंश. बघा हे तरी तोंडी झालं आपलं. किती राहिले, 24 अंश. हे किती झाले, 30 अंश. हे पण तोंडी झालं. 24 आणि 30 आपले किती मिळाले रे, 24 अधिक 30 किती, 54 अंश. 54 अंश तरी आपले परफेक्ट झाले. आता आपल्याला फक्त काढायचंय कुठलं, 2 पासून तास काटा पुढे किती आलेला असेल. 2 पासून तास काटा पुढे किती आलेला असेल. तर आपल्याला परत कशाचा विचार करायचा आहे, मगाची गोष्ट, 1 मिनिटात किती, अर्धा अंश तास काटा पुढे जातो. बघा इथं पाहिजे तर तास काटा असं लिहा. तास काटा किती अंश पुढे जातो, अर्धा अंश. मग 24 मिनिटात किती, 24 मिनिटात तास काटा किती जाईल, तोंडीच काढू शकतोय आपण, तरी सुद्धा आपण काढूया. 24 गुणिले 1 म्हणजे किती येणार, 12 अंश. म्हणजे इकडनं तो किती अंश पुढे आला, 12 अंश पुढे आला. इथून 2 पासून 3 पर्यंत किती अंश असणार आहे, 30 अंश. त्यातले हे 12 अंश गेले, राहिले किती, 18 अंश राहिले. किती राहिले, 18. म्हणजे बघा हा भाग आहे 18 अंशाचा, हा भाग 18 अंशाचा, हा भाग 30 अंशाचा आणि हा भाग किती अंशाचा, 24 अंशाचा. करा बेरीज सगळ्यांची, 18 30 आणि 24. किती ना, 8 4 12 2 अच्छाले 1. त्यानंतर किती येणार, 3 3 6 आणि 1 7, 72 अंश. बघा उत्तर कसं काढायचं आहे. हा ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आपल्याला फास्ट करायचे. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आपली कशी पाहिजेत, फास्ट असली पाहिजेत. म्हणजेच आता हे पटपट काढता आलं पाहिजे. इथं किती राहिलं, 24 राहिलं. हे 6 गेलं, का गेलं, कारण एक घर म्हणजे 6 अंश येतं. एक घर म्हणजे किती येतं, 6 अंश. अशी 5 घरं आहेत म्हटल्यानंतर ही शिल्लक राहिलेली 4 घरं म्हणजे किती येणार, 4 सक 24 अंश. हे 24 झाले. हे पूर्ण एक आहे, अंक एक पूर्ण आहे. 3 पासून 4 पर्यंत 30 अंश. आणि इथलं मात्र जरासं पुढे गेलंय, मग ते किती अंश आले, 12 अंश. पटकन काढता आलं पाहिजे. आता बघा पुढल्यामध्ये 3 वाजून 36 मिनिटांनी घड्याळाच्या तास काटाने मिनिट काटामध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल. आता बघा मी कॅल्क्युलेशन डायरेक्ट करणार आहे. काय करणार आहे, डायरेक्ट करणार आहे. पहिल्यांदा फक्त आपण एक काय करूया, इथल्या खुणा मारून घेऊया. किती मिनिटं झाली पाहिजेत आपल्याला, 3 वाजून 36 मिनिटं करायची आहेत. म्हणजे इकडला सगळाच भाग काढायची काही गरज लागणार नाही. इथपर्यंत आणि इथं एक, ठीक आहे. हा राहू दे, काढायचा. 12 1 2 3 4 5 6 7. आता मला सांगा 3 वाजून 36 मिनिटं करायची आहेत आपल्याला. 36 मिनिटं म्हणल्यानंतर कुठे येणार रे, ही किती मिनिटं झाली, 30 ना, 30 नंतर किती झाली, 35. आणि ह्याच्या पुढलं एक घर येणार. म्हणजे बघा आपला मिनिट काटा कुठं असणार आहे, इथं असणार आहे. आलं का लक्षात, मिनिट काटा इथं असणार आहे. आणि 3 वाजून म्हटल्यानंतर 3च्या पुढे गेला, तास काटा कुठं असणार आहे रे, 3च्या पुढं थोडासा. लक्षात येते का, थोडस आपण जास्त काढूया आपण, काय आपल्याला फरक पडत नाही. म्हणजे बघा इथून जर तुम्ही विचारात घेतलं तर तास काटा असा कुठेतरी पुढे आलेला आहे. हा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि हा भाग आपल्याला एक्स्ट्राचा पाहिजे. मधले भाग तर आपल्याला क्लिअरच आहे. हे 30 अंश, हे 30 अंश, हे 30 अंश झालं. बघा म्हणजे 90 अंश आपल्याकडे मिळाले. मी आता सगळं लिहित बसणार नाहीये. 90 अंश आले. त्याच्यानंतर बघा हे पुढे गेले, एक घर पुढे गेले म्हणजे किती अंश रे, 6 अंश. डायरेक्ट मी इथं लिहिणार आहे 6 अंश. बघा हे एक घर पुढे गेले, याचे किती अंश आले आपले, 6 अंश आले. हे 6 अंश आहे, हे 30 अंश आहे, हे 30 अंश आहे, हे 30 अंश आहे. आणि त्याच्यानंतर बघा आता राहिलं केवढं रे, हा भाग आपल्याकडे अजून नाही आहे, बरोबर. मग त्यासाठी हा पुढे गेलेला भाग काढायला पाहिजे. मग आता पुढे गेलेला भाग किती मिनिटाचा आहे रे, 36 मिनिटाचा. आपण आता तोंडी सांगूया, 1 मिनिटाला अर्धा अंश, 36 मिनिटाला किती, 18. म्हणजे हे 18 पुढे गेलंय, शिल्लक किती राहिलं, 12. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त किती मिळवायचं आहे, 12 अंश. झालं काम. 6 2 8 9 1 10, 108 अंश. डोक्यात आलं का. आता बघा मी कॅल्क्युलेशनच केली नाही, डायरेक्ट कॅल्क्युलेशन सोडून दिलीत. तर कॅल्क्युलेशन कधी सोडून द्यायची, कशी सोडून द्यायची, काय ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता इथं आहे बघा,
8:28. सांगा आता काय करायचंय आपल्याला. परत इथं 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 त्यानंतर इथं 12, 3, 6, 9 इथले काय असतील ते अंक आपण मांडत जाऊ. 8 वाजून किती मिनिटं करायचे आपल्याला रे. 28 मिनिटं. म्हणजे 1, 2, 4, 5 आणि 6. ओके. 28 मिनिटं म्हणल्यानंतर 8 वाजून 28 मिनिटं. आता इथं 8 असणार आहे ना. 8 वाजून 28 मिनिटं. इथं किती झाली रे. 25. 25 नी ही 30 होत आहेत. 30 म्हटल्यानंतर ह्याच्या पाठीमागे 2 घर ना. 1 आणि 2. म्हणजे मिनिट काटा तुमचा कुठं असणार आहे. इथं असणार आहे. मिनिट काटा इथं आला. आणि तुमचा तास काटा कुठं असणार आहे. 8च्या पुढे गेलेला असणार आहे. म्हणजे इथं कुठेतरी असं असेल. असं समजूया आपण. ठीक आहे. मग आता बघा. हे भाग आपल्याला पाहिजे आहे. बरोबर आहे. इथला भाग पण हा पाहिजे आहे. इथं तर आपल्याला माहित आहे. एक घर बरोबर 6. एक घर बरोबर किती येतंय 6. दुसरं घर बरोबर 6. 6 आणि 6 12. म्हणजे हे दोघांचं मिळून किती झालं 12 अंश. बघा तोंडी सगळं पटापट काढणार आहे. इथं किती येणार 30. त्यानंतर हे किती येणार 30. आणि आपलं किती मिनिटं गेल्यात रे. 28 मिनिटं आहेत. 28 मिनिटानुसार तास काटा किती पुढे जाणार 14. म्हणजे हे किती भाग असणार आहे 14. बघा आता कॅल्क्युलेशन करायची गरज लागते का. जेवढं तुम्ही हे कराल तेवढं काय होत जाईल सोपं होत जाईल. म्हणजे आता बघा हे 12 अंश, हे 30 अंश, 30 अंश आणि हे 14. सगळ्यांची बेरीज करा. किती होणार हे 14 आणि हे 12 26 झाले. आणि 30 30 60. 26 आणि 60 किती होणार 86 अंश. झालं काम. कॅल्क्युलेशन सगळी गायब. डोक्यात आलं कशा पद्धतीनं कोण काढायचा, काय करायचं नेमकं. आणि त्यासाठी आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे. 1 मिनिटात मिनिट काटा 6 अंश पुढे जातो. 1 मिनिटात तास काटा अर्धा अंश पुढे जातो. त्याच्यानंतर 1 अंकापासून दुसऱ्या अंकापर्यंत किती अंश असतात 30 अंश. आणि 1 अंकापासून दुसऱ्या अंकापर्यंत आपण किती भाग केलेले असतात 5 भाग. त्यामुळे एका भागाची किंमत किती 6 अंश. हे आपल्या डोक्यात परफेक्ट पाहिजे. मग कुठल्या मिनिटावरती आपण निघालोय कसं आहे. मग 28 मिनिटं असतील, 36 मिनिटं असतील, 42 मिनिटं असतील, 45 मिनिटं असतील, असं काही असेल. 45 मिनिटं आली तर काय होणार रे. तास काटा किती हे पुढे जाणार रे 22.5. कारण 22 पूर्ण होणार आणि वरचा अर्धा अंश. असं आपल्याला ते बघायला मिळणार. लक्षात आलं का. ही गोष्ट जर डोक्यात ठेवली तर इझिली आपण कुठला पण काय काढू शकतो तर कोण काढू शकतो. समजलं.